नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहे इडली सांबार। बघा आता इडली किती स्पंजी झालेली आहे। ह्याची सर्व रेसिपी व टिप्स मी तुम्हाला आज या व्हिडिओत दाखवणार आहे। तुम्ही पहा, तांदूळ व डाळ मी भिजवून घेणार आहे 8 ते 10 घंट्यासाठी। आता आपण सांबाराला सुरुवात करणार आहे। मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे। चला आता आपण कुकरमध्ये डाळ टाकून घेऊ। डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे व ती कुकरमध्ये ॲड करणार आहे। मी तूर व मूग डाळ ही दोन्ही डाळीचा समावेश केलेला आहे। अर्धी वाटी तूर डाळ व अर्धी वाटी मूग डाळ ही दोन्ही घ्यायची आहे। आता त्यात आपल्याला काय घालायचं आहे, चिंच, टोमॅटो, कांदा, बटाटे हे आपल्याला मी दोन बटाटे घेतलेले आहे व त्याचे अर्धे काप करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद मी घालून घेणार आहे। हळद टाकायची आहे। हळद टाकल्यामुळे आपल्या सांबाराला हॉटेलसारखी टेस्ट येते व सांबारही छान लागतं। त्यामध्ये आता थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मी मीठ हे बारीक न वापरता जाड मिठाचा वापर केलेला आहे। तुम्हाला ते मी दाखवलं आहे। आता त्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊ आपण। हे सांबार इतकं छान लागतं, हॉटेलसारखी याची चव असते। आता हे सांबार आपल्याला डाळ शिजायला लावून घ्यायची आहे। गॅसवर आपण हे सांबार शिजायला ठेवत आहे। आता आपली डाळ ही छान सांबारसाठी रेडी होणार आहे। तोपर्यंत आपण इडलीचं बॅटर तयार करून घेऊ। आपण बघितलं, स्वच्छ तांदूळ व डाळ आपण घेतली होती, ती आपले 2 ते 3 दिवस झाल्यानंतर मी ते वाटण दळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं ते बॅटर आपलं रेडी आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे। चला तर आपण आता सांबाराला सुरुवात करू। आता मी 2 कांदे घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, ओलं खोबरं, अद्रक, लसूण व थोडासा गूळ, लसूण व थोडीशी कोथिंबीरची देठ व त्याची मी पेस्ट करून घेणार आहे। तुम्हाला खोबरं, लसूण, अद्रक याची मी पेस्ट बनवून घेणार आहे। आता आपण बघू इकडं आपली डाळ शिजली की नाही। वाव, किती छान अशी आपली डाळ शिजलेली आहे। तुम्हाला मी ते दाखवत आहे, बघा, वाव किती सुंदर दिसत आहे। आता आपलं सर्व काही रेडी आहे। कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो व अद्रक, लसूण, खोबऱ्याची पेस्ट ही आपली रेडी आहे। आता आपण गॅसवर कढई तापायला घालू, त्यात थोडंसं तेल ॲड करू। आपलं तेल गरम व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आपल्याला त्यात मोहरी ॲड करायची आहे। मोहरी कडकडायला लागली की लगेच 1 चमचा जिरं घालून घेऊ। आता ते कडकडाईपर्यंत मी तुम्हाला दाखवत आहे। लवंग व मिरे, आपल्याला 2 मिरे व 2 लवंग मी त्यामध्ये टाकणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता ते त्यात घालायचे आहे। त्यामुळे सांबारची टेस्ट एकदम हॉटेलसारखी लागते। आता आपण ते अद्रक, लसूण, खोबरं जे केले होतं बारीक, ते आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहे। तुम्हाला मी ते दाखवलेलं की किती छान असे आपलं हे परतायला सुरुवात आली। आता त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे। कांदा थोडासा हलवून घ्या, त्यानंतर छान असा लालसर त्याला कलर येऊपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। याच्यात मी काही तुम्हाला टिप्स दाखवल्या हॉटेलसारखे सांबार कसं बनवायचं। आता आपण टोमॅटो ॲड करायचा आहे। त्यात टोमॅटो ॲड करून घेतल्यावर कढीपत्त्याची पानंही घालून घ्या व ते सारखं फिरून घ्या। 2 चमचे मी सांबार मसाला घेतला आहे। आता चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात थोडीच हळद वापरायची आहे, कारण आपण अगोदरच डाळीला हळद घातलेली आहे। आता 2 लाल मिरची पावडर आपण त्यात घालून घेऊ। मी यात गरम मसाला वापरणार नाही, मी धना पावडर वापरलेली आहे। गरम मसाला नाही घालायचा आपल्याला सांबारमध्ये। आपण हे सांबार बनवतात, आपलं सांबारमध्ये डाळ ॲड करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं। आता पाणी ॲड करून घ्या। किती छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे व सांबार आपलं दाटसर दिसत आहे। त्यात आपल्याला गूळ ॲड करायचा आहे। गूळ ॲड केल्याने आपलं सांबार लागलं, तर तुम्हाला मी सांगितलं आपण त्यात चिंचही शिजायला घातली ती डाळीत आणि आता गूळ घातलेला आहे, म्हणजे आपलं आंबट, गोड, तिखट असं हे आपलं सांबारची टेस्ट आहे। हेच तर सिक्रेट आहे हॉटेलचं। चला आता आपण इडलीला सुरुवात करणार आहे। आता आपलं बॅटर तयार आहे,
त्यात थोडासा मी सोडा ॲड करून घेणार आहे. थोडंसं मीठ आपल्याला त्यात घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी आपण त्यात घालून घेणार आहे. ते मी सर्व तुम्हाला दाखवणारच आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. इतकं सुंदर असं आपलं सांबार आहे. हॉटेलसारखीच इडली आपली होणार आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. कशी होती ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता मी पाणी ॲड करून घेतलेले आहे. तुम्ही बघा आता सारखं फिरवायचं आहे आपल्या इडलीला. तुम्ही बघा आपलं बॅटर किती छान असं फुगून वरती आलेलं आहे. ते तुम्हाला दिसतच आहे. वाव, किती सुंदर असं झालेलं आहे. किती छान असं मस्त दिसत आहे. 1-2 मिनटं तसंच राहू द्या आणि मग आपल्या इडलीच्या भांड्यात आपण टाकून घेणार आहे. चला आता आपले 1-2 मिनटं झालेले आहे. आता आपण इडलीला टाकून घेऊ. न तेल लावता ते भांड्याला इडली किती छान अशी निघते हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. आता आपलं इडलीचं भांडं तयार करून घेऊ. ही इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतकी छान लागते व स्वादिष्ट होते. तुम्ही नक्की ट्राय करा. यात काही मी टिप्स सांगितले आहे तुम्हाला. चिंच कधी घालायची, गुळ केव्हा घालायचा आणि याचं आपण बॅटर तयार करताना डाळ आपल्याला 3 ते 4 दिवस अगोदरच भिजू घालायचे आहे, तांदूळ व डाळ. मी यात आता आपलं हे सर्व रेडी आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे गॅसवर ठेवून घेणार आहे. आपले इकडे सांबार हे रेडी आहे आणि इकडे आपली इडली होत आहे. तुम्हाला मी दाखवत आहे. वाव, आपल्या सांबारला किती अशी छान तरी पण आलेली आहे. आपलं दाटसरही सांबार रेडी आहे आणि तुम्ही बघा किती छान असा ना आपली इकडे इडली होत आहे. मी उडदाची डाळ व तांदूळ अगोदरच 3 दिवस भिजू घातले तेव्हा त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपली इडली बघा किती सुंदर अशी फुगलेली आहे. चला आता आपलं आपण रेडी करून घेऊ. किती सुंदर असं आपलं ताट रेडी आहे इडलीचं. नक्की तुम्ही ट्राय करा. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करावं. कशी होती ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपलं सांबार इडली किती सुंदर दिसत आहे बघा. चला तर जेवायला. थँक्यू.